हॅलो फ्रेंड्स, मी आराध्या. सकाळी 8 ते 10 पॉलिटीचं लाईव्ह लेक्चर झालं, ज्याच्यामध्ये सरांनी 1919चा कायदा, त्याशिवाय 1935चा कायदा शिकवला. त्यानंतर मी तोच बुकमध्ये रीड पण करून घेतला आणि त्याचे PYQ सॉल्व्ह केले. त्यानंतर घरातली कामं, जिम वगैरे सगळं करून आले. संध्याकाळी 4 ते 9 मी लायब्ररीला गेले. कारण जेव्हा आपण एकटं स्टडी करत असतो ना, तेव्हा खूप डिमोटिवेशन येतं आणि म्हणजे जेव्हा आजूबाजूला तसं इन्व्हायरमेंट असेल, त्यावेळी आपल्याला ती कॉम्पिटिशन पण किती आहे ह्याचं फील होतं. घरी आल्यानंतर फ्रेश झाले. फ्रेश म्हणजे काय, अंघोळच करून घेतली, कारण लायब्ररीमध्ये एवढं गरम होत होतं. त्यामुळे घरी आल्या पहिल्यांदा मी थोडीशी रेस्ट करून लगेच अंघोळ वगैरे करून घेतलं. त्यानंतर मॉइश्चरायझर लावलं. त्यानंतर जेवले वगैरे आणि घरातली भांडी वगैरे घासून घेतली. किचन कट्टा आवरला सगळं, कारण ऑप्शन नाही आहे. लग्न झाल्यानंतर तुम्हाला घर संसार सांभाळतच तुमचा स्टडी करायचा आहे. दुपारी मी जाताना तसंच सगळं रूम पण आवरली नव्हती. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं रूम आवरून घेऊया, कारण मला स्टडीला पुन्हा बसायचं होतं. येताना मी सचिन ढवळे सरांनी जी काही ग्रुप बीच्या एक्झामच्या वेळी 2 दिवसाचं वर्कशॉप घेतलेलं, त्याची मी प्रिंट काढून आणली, कारण मला 2-3 दिवसांमध्ये ते कंप्लीट करायचं होतं. ज्याच्यामध्ये त्यांनी मॅथ्स, रिजनिंग सगळं काही शिकवलं आहे. आणि मी वर्कबुक्सची प्रिंट करून आणली. येताना 2 पेन पण आणले, कारण माझे पेन कुठे हरवले मला सापडतच नव्हते. माझं असंच आहे की माझ्याकडे पेन मलाच माहिती नसतात की कुठे हरवतात, आणि दुसरी म्हणजे पेनांची टोपण कुठे हरवतात ते माहिती नसतात. तुमच्यासोबत पण असं होतं का? तर त्यानंतर मी सगळं घर वगैरे आवरून झाल्यानंतर सगळी स्टडी टेबलला गेले. ते प्रिंट वगैरे बघितली. त्याशिवाय काही दिनविशेषची पण प्रिंट मारून आणलेली आणि मी ते सगळं चेक केलं. आता माझ्याजवळ मोबाईल एकच असल्यामुळे मी जे काही सेशन वगैरे करते ते मी शूट नाही करू शकत. तर मी असं ठरवलं की आता बरोबर 10:30 वाजलेत. 12:30पर्यंत 2 ते 3 टॉपिक मला रिजनिंगचे कंप्लीट करायचे आहेत, म्हणून मी माझे सेशन केले. तर आजचं माझं टार्गेट असं होतं.